यानंतर इतर महत्त्वाच्या राजकीय घडामोडींकडे आता आपण वळूया। एका कथित ऑडिओ क्लिपमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसफूस असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळतेय। एका नेत्यानं दादांबद्दल आक्षेपार्ह बोलतानाची ही ऑडिओ क्लिप असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। एनसीपीच्या एका दुसऱ्या नेत्यानं ही ऑडिओ क्लिप सुनेत्रा पवारांना ऐकवल्याची ही माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्या ऑडिओ क्लिपमध्ये काय हे सुनेत्रा काकींना विचारा असं वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केलेलं आहे। त्यांना मला एवढंच सांगायचे, ऑडिओ क्लिप काय मी ऐकली नाही, हे मी मीडियाच्या माध्यमातून सुद्धा सांगितलेलं आहे। ऐकली आहे सुनेत्रा काकींनी आणि पार्थली, त्यांना जाऊन तुम्ही विचारा क्लिप मध्ये काय होतं, काय बोललं गेलं, कुठल्या लेवलला बोललं गेलं दादांबद्दल, हे तुम्हाला तुमचेच नेते त्या ठिकाणी सांगतील। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। मीनाक्षी म्हात्रे आपली प्रतिनिधी आपल्यासोबत सध्या फोन लाईनवर। मीनाक्षी, कथित ऑडिओ क्लिप मध्ये नेमकं काय आहे, कारण त्याबद्दल रोहित पवार देखील आता माध्यमांशी बोलताना सांगून गेले, पण या ऑडिओ क्लिपमुळे राष्ट्रवादीमध्ये धुसफूस असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। काय नेमका या सगळ्या मागचा तपशील आहे? निश्चितच अजिंक्य, ज्या पद्धतीत राष्ट्रवादीच्या एका नेत्यानं अजित पवारांविषयी अत्यंत आक्षेपार्ह भाषेत संवाद जे आहे ते साधल्याचे ह्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये सध्या पाहायला मिळते आणि त्याचीच राजकीय वर्तुळात चर्चा जी आहे ती रंगू लागलेली आहे। खरं तर सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या दुसऱ्या एका नेत्याने ही क्लिप जी आहे ती थेट सुनेत्रा पवार यांना ऐकवली होती आणि अजित पवार हयात असताना यामध्ये अत्यंत संवेदनशील असलेल्या या ऑडिओ क्लिपची माहिती जी आहे त्यांनी दिलेली होती। खरं तर या ऑडिओ क्लिपमध्ये आपण पाहिलं तर नेमकं काय बोलले गेलेलं आहे आणि कोणत्या पातळीवरती जाऊन भाष्य करण्यात आलेलं आहे याबाबत रोहित पवार यांनी थेट सुनेत्रा पवारांकडेच बोट दाखवलेला आहे। त्यामुळे एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेलं पाहायला मिळतंय आणि त्यामध्येच आपण पाहतोय की अजित पवार यांच्याविषयी एका नेत्यानं जे आहे ते आक्षेपार्ह भाषेचा वापर जो आहे तो केलेला। या सगळ्याच कथित ऑडिओ क्लिपमध्ये सुनेत्रा पवारांकडे जी ऑडिओ क्लिप पोहोचवलेली आहे ही सगळी माहिती जी आहे ती आपल्याला खात्रीलायक सूत्रांनी सांगितलेली आहे। अजिंक्य, ठीक आहे मीनाक्षी, धन्यवाद। सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। या संदर्भातल्या अपडेट्स आपण घेतच राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।